नमस्कार, काव्य व्लॉग्समध्ये स्वागत आहे। आज आम्ही आलेलो आहोत इथे माझा जो हे आहे भावाचा मुलगा, त्याच्या मुलाच्या म्हणजे त्याला मुलगी झालेली आहे, बायकोला ती 5वी आहे। आमच्याकडची आगरी पद्धतीतली 5वी कशा पद्धतीने करतात ते तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि खूप मजा मस्ती कशी होते ते सुद्धा इथे पहा। सटी म्हणजे जे आपल्याला पाटा वगैरे पूजला जातो तो कशा पद्धतीने पूजला जातो ते तुम्ही कसं बघा नक्की बघा। आता आम्ही आलेलो आहोत इथे कोपरोली गावामध्ये, पेणपासून अगदी 15-20 मिनिटाच्या अंतरावरती पुढे आहे, तिथे आलेलो आहोत। त्यांच्या आता घरी पोहोचलो। तिथे मंदिर आहे छानपैकी असं शंकराचं, तिथे थांबलोत आम्ही। चला आता आपण मंदिरात जाऊया। इकडे नंदीचं हे आहे, नंदी आहे। तुम्हाला इथे पाहायला मिळते आमच्या आगरी पद्धतीमध्ये जी 5वी असते म्हणजे सटी असते, त्यासाठी पाटपूजन म्हणजे केलं जातं। त्यासाठी लागतात दिवे। दिवे हे तांदळाच्या पिठाचे उकडून असे छानपैकी बनवलेले असतात, 6 आहेत त्याच्यामध्ये, आणि ते पाट्यावर ठेवून त्याचं पूजन केलं जातं। नंतर तुम्हाला म्हटलं तर जिथे बेड किंवा खॉट असतं तिथे असं ठोकून येतात आणि सांगतात की ह्याला भीती वाटायला नको, त्याला अशी प्रथा आहे। तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा म्हणजे आमची प्रथा, आमची पद्धत नक्की समजेल तुम्हाला। आता इथे जे औषधं असतात, बाळकडू किंवा बायकांना जे दिलं जातं म्हणजे बाळंतीण बाईला दिलं जातं, बाळाला जे औषध दिले जातात सगळ्यांचे पूजन केलं जातं इथे। त्याप्रमाणे इथे तुम्हाला दिसत आहे की इथे सगळी, आणि ती औषधं सासरची माणसं म्हणजे सासूबाई घेऊन येतात। माहेरी असते बाळंतीण झालेली स्त्री, त्यामुळे तिच्या माहेरीच ही 5वी केली जाते पहिली, त्यामुळे। आणि इथे खूप अशा बायका, आमच्याकडे बारशापेक्षा 5वीला जास्त मान असतो, बारशासारखीच 5वी होते इथे। आता इथे आम्ही सुद्धा बऱ्याच जणी आलेलो आहोत आमच्या इकडनं, आणि इथे बघा, इथे ती म्हणजे माझी सून म्हटली जाईल तर भावाची सून आहे, चुलत भावाची, तिचं म्हणजे तीच बाळंतीण झाली, तर तिची आता ती त्या पाट्याची पूजन करते। तांदूळ वेणी सगळं मांडून आणि सटवाईचं तिथं आगमन करून आणि बाळाला घेऊन आता तिथे पूजन केलं जाते। इथे निंगडीची पानं जी ठेवलेली आहेत त्यावरती बाळाला झोपवलं जातं, ही इकडची प्रथा आहे। आई ठेवते ती पानावरती आणि त्याच्यानंतर पुढे पूजन केलं जातं, कारण निंगडीच्या पानाशिवाय जेव्हा बाईला म्हणजे बाळंतीण बाईला सुद्धा ह्याची आपली शेवग्याच्या शेंगांची जी पानं असतात ना त्याची भाजी दिली जाते जेवायला आजच्या दिवसाला, आणि अंड दिलं जातं, जे अंड सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटलं जातं, कारण 5 दिवस बाई मच्छी खात नाही कोणत्या प्रकारची, पण ह्या दिवशीपासून अंड खाऊन देऊन तिचं मच्छीचं जेवणसुद्धा चालू करतात। अशी पद्धत आहे आमच्याकडे। इथे निंगड तुम्हाला व्यवस्थित ठेवताना दिसते आणि त्याच्यावरती मग बाळाला व्यवस्थित ठेवतील पहा। इथे पूजन करून झाल्यानंतर बाळाला ठेवलं जात आहे। आणि जसं तुमच्याकडे बारशाला आत्याचा मान असतो त्याप्रमाणेच 5वीला सुद्धा 5वीचं आत्याचं मान असतो, पण याची आत्या म्हणजे बाळाची आत्या जी आहे, बेबीची आत्या जी आहे ती म्हणजे छोटी एकदम आहे आमची वैष्णवी, त्यामुळे तिला उचलता येणार नाही, म्हणून मी आजी आहे, त्यामुळे मीच तिचे कपडे, परत तिच्या आता हातामध्ये दोरा बांधणार, कमरेला दोरा बांधणार आजच्या दिवसापासून, आणि सगळं असं टोपरे घालणार, टोपरे आणि झगडे टोपरे हे आत्याने आणायचं असतं आणि तिचाच मान असतो। बारशाला सुद्धा नाव ठेवण्याचा मान आत्याचाच असतो। तर आता इथे तिला त्या बाळाला मी व्यवस्थित अशी बांधून घेते, कारण त्याला घेताना बांधून व्यवस्थित घेतलं तर आपल्याला घ्यायला सुद्धा बरं पडतं। आत्याला मांडीवर फक्त 2 मिनिटं घेऊ दे, झाले आत्याचं हे काम। इथे पहा माहेरची वाट चालू आहे।
आणि पहिली ओटी माहेरची असते, जी बाईची म्हणजे जी बाळंतीण बाई असते तिची ओटी भरली जात आहे माहेरची. तिची ओटी भरून माहेरची झाल्यानंतर सासरची ओटी असते आणि मग 5 जणी ओटी भरतात. पण एखाद्या बाईला खूप त्रास होत असतो म्हणून मग काही वेळेला असं करतात की 2च ओट्या भरतात आणि बाकीच्या फक्त हातात देतात. पण सर्वजणी आजच सोन्याच्या चांदीच्या वस्तू म्हणजे 5वीच्या दिवशीच आमच्याकडे देतात. बारशाला तेवढे मान नसतो पण ह्याला 5वीला खूप मान असतो. आजचा दिवस आमच्यासाठी सर्वात खास. इथे पहा सगळं व्यवस्थित पूजन आणि इथे सामनामध्ये जसं सगळं सामान जसे लाडूचं सामान असतो बाळंतीण बाई जे खाऊ शकेल त्या सगळ्या वस्तू आपण त्यांना द्यायच्या असतात. म्हणजे मी सुद्धा साडी, बाळाला झबळं टोपरं, चांदीचं वस्तू आणि जे लाडू मेथीचे केले जातात, हलमाचे लाडू केले जातात त्या आम्ही ओटी भरतो इकडे, कारण की घरातल्या 2 जणींनी ओट्या भरल्या. तिला टाके असल्यामुळे बसता येत नाही. आता घरातली फक्त हातामध्येच ओटी देतो. त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते तुम्हाला मी नंतर सांगेन. द्यायचं ग बाई, ताट दे मला, एक ताट दे ताई मला. खाली ताट रिकाम आहे. करकरीत झाले आणि त्यानंतर इथे सगळं 5वीला जिथे पाटापूजन केल्यानंतर प्रसाद दाखवलं जातं आणि मग कोलता घेतात आणि चारी बाजूला म्हणजे जिथे बाळाची आई आणि बाळ झोपणार आहे तिथे साईडला कोपऱ्याला असं ठोकत जातात. आणि जे आता तुम्ही ऐकताय की कसे बोलतायत ते सर्व बोललं जातं. आणि आता इथे एक अनोखी प्रथा आमची म्हणजे जे 5वीला जाणार आहेत आत्या, मामी, काका, काकी आणि घरात ना मम्मा, पप्पा सगळेजण अशी जे कोण आहेत ते सर्वजण गोड स्वीट पदार्थ म्हणजे आता मुलगी झाली म्हणजे बर्फी, जिलेबी, मैसूर, कोणी काय असं म्हणजे मुलीचे चंद करतात. मुलगा झाला लाडू, पेढे असे वाटले जातात. पण सगळीजण इथे तुम्हाला वाटताना दिसत जे आलेत ना त्यांनी. आता मी सुद्धा इथे मैसूर वाटलं. ही आमच्याकडची प्रथा आहे. सगळ्यांना असं वाटून देतात म्हणजे आम्हाला जो आनंद झाला आहे तो त्याच्यामार्फत त्यांच्यापर्यंत पोच करतात. तर आता इथे तुम्हाला लाडू वगैरे देताना किंवा सगळेजण एकमेकांना वाटताना असे दिसत आहेत. अशा प्रकारे 5वी झालेली. आता जेवणार आणि आम्ही आता निघणार आहोत. पुढची पद्धत कशी होती, तुम्हाला कशी वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. कारण की ही आगरी पद्धतीतील 5वी होती आमच्या. त्याच्यामध्ये काय काय होतं तुम्ही पाहिलं तर सगळं. नक्की या व्हिडिओपर्यंत पोहोचण्यासाठी धन्यवाद. मग 5वीचं सगळं कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही बसलो जेवायला. चवळीची भाजी स्पेशल असते आगरी. चवळीची भाजी, वरण, भात, पुरी, श्रीखंड, गुलाबजाम असं बरंच काय काय असतं. त्याच्यामध्ये ते जेवण होते. आता पुढच्या भेट देऊ. अशा प्रकारे 5वीचं कार्यक्रम झालेला आहे. आजचं संपलेलं आहे. आता आम्ही पेंडला परत घरी निघालो आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.